स्वच्छ भारत अभियान असो, झाडे लावा झाडे जगवा किंवा पर्यावरण बचाव असे कितीतरी अभियान असो, या कार्यात सर्वसामान्यांना जागरूक करणारे जिल्हाधिकारी कार्यालय मात्र स्वतः अनेक गोष्टीपासून अलिप्त आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेगवेगळ्या नियम व जागरूकतेविषयी नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. पर्यावरणाविषयीच्या तसेच झाडे लावा झाडे जगवा याविषयीच्या अभियानाअंतर्गत जनजागृती होण्यासाठी लाखोंवर निधी खर्च केला जातो. ज्या जिल्हाधिकारी कार्यालयातून ही माहिती सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते, त्या जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र अनेक गोष्टींचा राजरोसपणे वापर निदर्शनास आला आहे. सर्वसामान्यांना जिथे एखादी गोष्ट नियमात बसत नसेल तर शासनाच्या दंडाचा फटका बसतो, तिथे जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र कधी रात्रंदिवस फॅन सुरू तर कधी दिवसा उजेडी कार्यालयासमोरील जागेतील दिवे सुरू. या सर्व गोष्टींच्यामुळे आता यांना वाली कोण असा प्रश्न उभा राहतो. हे कमी की काय, जिथे पर्यावरणासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालय अनेक गोष्टींविषयी जनजागृती करते, पर्यावरणाचे महत्त्व पटवून देते, त्याच जिल्हाधिकारी कार्यालयातील झाडांची ही अवस्था पहा. कित्येक दिवस पाणी न मिळाल्यामुळे झाडं पार सुकून गेली आहेत. आम्ही जी दृश्य दाखवत आहोत ती जिल्हाधिकारी कार्यालयातील असून झाडांना कित्येक दिवस पाणी नसल्यामुळे ती झाडे सुकून नाही तर चक्क मरून गेली आहेत. या झाडांकडे आता सर्वांचे लक्ष जाणार कधी आणि या शासकीय कार्यालयातील बेजबाबदारपणाला नेमकं जबाबदार धरायचं कोणाला, हे प्रश्न आता अनुत्तरितच आहेत. तर थोडक्यात काय, सर्वसामान्यांना धारेवर धरणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्यासमोर काय चाललंय ते केव्हा दिसणार, हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलेला आहे.